देवीला वाहते ओटी खणा नारळाची. गीताज व्हेज किचनमध्ये बनवली आहे आज बर्फी रताळ्याची. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा उखाणा कमेंट करून नक्कीच सांगा. आता इथे कढई गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकायचं. आणि आता तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला ओला नारळाचा खीस टाकायचा आहे. तर इथे मी ओला नारळ 1 वाटी घेतलेला आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता हे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. आता इथे खोबरं छान असं 1 मिनिट व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता यामध्ये हे उकडून घेतलेले रताळे घालायचे. आता हे पण यात व्यवस्थित असं मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आता हे दोन्ही छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये दूध घालायचं. दूध इथे मी 40 कडक घेतलेलं आहे. दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये हे दूध पूर्णपणे आटलं आहे. आता आपण यात साखर घालून घेऊया. आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ही साखर थोडीशी मिक्स झाली की यात हे मिश्रण थोडं बाजूला करून यात 1 चमचा तूप घालायचं. आणि हे ड्रायफ्रूट्स यामध्ये परतून घ्यायचे. आता हे ड्रायफ्रूट्स छान असे परतून झाले आहेत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही साखर पूर्ण विरघळली आहे. आता यात वेलची पावडर टाकायची. अर्धा चमचा वेलची पूड. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवूनच हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. इथे पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. जवळपास 10 मिनिटं हे मिश्रण परतून घ्यायचंय. आता गॅस बंद करायचा आणि आता हे सेट करायला एका ताटात काढून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे ताटाला आधी तूप लावून घ्यायचे. सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. ताटाला तूप लावून झालंय. आता हे मिश्रण या ताटातून घ्यायचंय. आता हे सर्व मिश्रण एकसारखं प्लेन करून घ्यायचं. आता ही सर्व बाजूने व्यवस्थित अशी सेट करून झालेली आहे. आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात. इथे मी पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता हे थोडेसे प्रेस करून घ्यायचे. आता बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात. इथे बर्फी छान अशी सेट झाली आहे. 1 तास फ्रीजमध्ये ठेवली होती. आता ही कट करून घेऊयात.
आता याच्या कढई व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या. पाहू शकता किती छान अशी ही बर्फी तयार झाली आहे. तशाच आपण सर्व वड्या काढून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.